प्रेम विवाहाला नकार दिल्याने प्रियसीला संपवण्यासाठी थेट बिहारमधून पिस्तूल विकत आणणाऱ्या प्रियकराला मूल पोलिसांनी अटक केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे समोर आली। आरोपीकडून 2 जिवंत काडतुसे व 1 देशी बनावटीची पिस्तूलसह 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। गौरव नितीन नरुले असं आरोपी प्रियकराचं नाव आहे। प्रियसीची हत्या केल्यानंतर तोही आत्महत्या करणार होता, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे। पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत। काल रात्रीचा सुमारास मूल शहरामध्ये सर एक आरोपी पिस्तूल घेऊन सापडला अशी माहिती मिळाली होती। काय होतं सर त्याच्याविषयी? हो, बरोबर आहे। काल दिनांक 30 जून 2025 रोजी दुपारी आमचे पोलीस स्टेशन मूल येथे डीबी पथक आहे, हेड कॉन्स्टेबल जमीर खान पठाण आणि हेड कॉन्स्टेबल भोजराज मुंद्रे, हेड कॉन्स्टेबल शिवाजी देवकते, पोलीस कॉन्स्टेबल नरेश कोडापे अशा पोस्ट यादीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान महाब्रिज केंद्र काडाला रोड मूल इथे एक संशयित इसम मिळून आला। संशयित इसम नामे गौरव नितीन नरुले, वय 26 वर्ष, राहणारा काडाला रोड मूल हा मिळून आलाय आणि त्याच्या ताब्यातून एक कंट्री हँडमेड पिस्टल, 2 मॅगझिन आणि 2 जिवंत राऊंड असे काहीतरी दखलपात्र गंभीर गुन्हा करण्याच्या हेतूने तो मिळून आलेला आहे। तर मुद्देमाल आणि जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एसपी सर आणि माननीय एक्झिक्युटिव्ह सर श्री सुधाकर यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मूल येथे अपराध क्रमांक 235/2025 कलम 325 आणि 725 आर्म्स ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील जो तपास आहे, आरोपीने हे शस्त्र कुठून आणलेलं आहे आणि कोणत्या उद्देशाने आणलेलं आहे त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। सर, एक प्रश्न होता। 2024 मध्ये चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे जे अध्यक्ष होते संतोष रावत यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला होता पिस्तुलानेच। तर सर, हा आरोपी सुद्धा त्यांच्याच परिसरातील आहे, म्हणजे त्यांच्या घराच्या मागच्या परिसरातील आहे। तर याचा काही तसाच पुन्हा काही हेतू असू शकतो का? असा कोणताही हेतू नाही, अद्यापर्यंत तपासून असं कोणताही निष्पन्न झालेलं नाही आणि त्या प्रकरणासोबत या प्रकारचा कोणताही लिंक किंवा संबंध नाही। ठीक आहे सर, आता याने हे महत्वाचा पिस्तूल कुठून आणला याचा तपास घेणे महत्वाचा असं? बरोबर आहे। ठीक आहे सर।